शरद पवारांचा वाढदिवस आणि मग त्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत की परत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? दोन्ही पवार कुटुंबामध्ये वितुष्टता जास्त प्रमाणामध्ये दिसली नाही आपल्याला. कुटुंब वेगळं म्हणताय, राजकारण वेगळं म्हणताय, मग तू वाढदिवसाला पण सोबत जाताय, एकमेकाच्या विरोधात पण थांबताय. अशी चर्चा नेहमी असते की स्वतः शरद पवारांना जाता येत नाही म्हणून मग त्यांनी अजित पवारांना पाठवलंय. राजकीय वर्तुळामध्ये जे लोक काम करतात त्यांना माहित आहे की शरद पवार बघतात डावीकडे आणि मारतात उजवीकडे. अनेक राजकीय विश्लेषक त्यांना सांगतात की शरद पवारांकडे निवडून येणाऱ्या लोकांची मोळी आहे. आता जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला शरद पवारांचा, त्या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी सुद्धा होते. उद्योगपतींचं एखाद्या नेत्यांची एखाद्या पक्षांची जवळीकता असणं हे त्या राजकीय पक्षासाठी जमेची बाजू आहे आणि चांगली बाजू. पण ती खूप जवळीकता नाही वाटत का? उद्योजकांना जर राजकारणाकडून फायदा होत असेल, राजकारणाला उद्योजकाकडून फायदा होत नाही, असेल, ह्या दोघांचा फायदा झाला, पण इथे सर्वसामान्य जनतेचा फायदा कुठे? प्रत्येक गोष्ट एकाच उद्योगपतीच्या घशात कशासाठी घालायची? अजित पवारांनी कौतुक केलं आपल्या काकांचं. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. कसं या राजकारणाकडे बघतात? महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सध्या बिबटा प्रवण क्षेत्र असं आपण म्हणू शकतो. जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी एक भलताच उपाय काढलाय गणेश नाईकांनी की शेळ्या सोडायच्या. यांनी काय उपयोग होणार आहे आणि किती दिवस ते खुराक पुरणार आहे? नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी घडत असतात त्यावरती आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये विश्लेषण करत असतो, सविस्तर चर्चा करत असतो. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भरपूर काय काय घडतं आहे तो आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. त्याशिवाय अजून शरद पवार अजित पवारांची भेट असेल किंवा मग एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक असेल आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा घडामोडी आहेत. त्याचं विश्लेषण आपल्याला या कार्यक्रमामध्ये करायचं आहे. आणि विश्लेषक आहेत आपले नेहमीप्रमाणे शिवाजी जाधव. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कसा आहे तुमचा मूड? एकदम उत्तम आहे, चांगला आहे. आणि राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग आहे. शरद पवारांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने त्यांचे पुतणे अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि मग त्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत की परत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? एकूण राजकारणाच्या दृष्टीने काय भविष्यात घडू शकतं, तुम्हाला काय वाटतं? बघा, जेव्हापासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मूळची सोडून भाजपसोबत तेव्हाच्या युती सरकारमध्ये सामील झाले, तेव्हापासून दोन गट आहेत. एक गट म्हणतो की पवार फॅमिली आतून एकच आहे. एक गट म्हणतो की नाही, हे विचाराने वेगळे आहेत. ते भाजपसोबत गेल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पक्षाशी त्यांचा काही संबंध नाही. अजित पवारांचा वेगळा पक्ष आहे आणि शरद पवारांचा वेगळा पक्ष आहे. पुढे चिन्ह सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चिन्ह सुद्धा मिळालं, नाव सुद्धा मिळालं. ते पुढं कंटिन्यू करतायत. पण या सगळ्या घडामोडीमध्ये दोन्ही पवार कुटुंबामध्ये वितुष्टता जास्त प्रमाणामध्ये दिसली नाही आपल्याला. बरोबर. जरीही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या पत्नी जरी थांबल्या होत्या तरी एकमेकांवर त्यांनी टीका करून घेतलेली नाही. कारण कौटुंबिक कार्यक्रमामध्ये पण ते बऱ्याच वेळा एकत्र दिसतात. जाणवत नाही की ते कारण त्यांनी ते तसं ठेवलंय. ते म्हणण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वेळेस की कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं. या सगळ्या गोष्टीमध्ये मग लोकांना संभ्रम होतो ना. कुटुंब वेगळं म्हणताय, राजकारण वेगळं म्हणताय, मग तू वाढदिवसाला पण सोबत जाताय, एकमेकाच्या विरोधात पण थांबताय. योगेंद्र पवार अजित पवारांच्या विरोधात थांबलेला, सुनेत्रा पवार आपल्या सुप्रिया ताईंच्या विरोधात थांबलेल्या. तर राजकारणामध्ये विरोध आहे पण कौटुंबिक समारंभामध्ये मात्र एकत्र येत आहेत. आणि याला वरून लावतात की विचार वेगळे आहेत. आम्ही फुलेशाह आंबेडकर म्हणतात, ते लोक पण फुलेशाह आंबेडकर म्हणतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपसोबत असणाऱ्या लोकांचं फुलेशाह आंबेडकर म्हणणं चुकीचं आहे. भाजपचे लोक थोडंसं प्रतिगामी किंवा आपण त्याला आधुनिकतेकडे जाणारे लोक आहेत आणि हे लोक पुरोगामी विचारांचे त्या ठिकाणी सांगत असतात की आम्ही पुरोगामी विचारांचे पाईक आहोत असं सांगत असतात. तर घटना अशा एक घडत चाललेत. मागं योगेंद्र पवारचं लग्न होतं, त्याच्या लग्नामध्ये अजित पवारांचे कुटुंबाचे सगळे लोक, अजित पवार त्या नगरपंचायत नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जाणं झालं नाही. पण पार्थ पवार तिकडे होते, जय पवार तिकडे होते, त्यांचे सगळं फॅमिली त्या ठिकाणी एकत्र होते. पुन्हा जय पवारचं लग्न होतं बाहेर देशामध्ये बहरीनला, तर त्या ठिकाणी रोहित पवार होते, अजितदादा होते. रोहित पवार अजितदादा तर एकत्र नाचत होते त्या लग्नाच्या वरातीमध्ये. क्लिप्स पण व्हायरल होत होत्या. आणि त्या क्लिप्स पण व्हायरल होत होत्या. पत्रकारांनी त्यांना विचारलं सुद्धा, तुम्ही चांगला डान्स केला, तर त्याचा अजितदादांनी एकदम स्मित हास्य वगैरे करून त्या ठिकाणी सांगितलं गेलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की
हे लोक कुटुंबाला वेगळं दाखवतात किंवा कुटुंब वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे. आता सर्वात इंटरेस्टिंग घडामोड काल परवाची झाली, जे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये पार्टीचं आयोजन केलं गेलं. त्याच्यामध्ये रोहित पवार आणि अजित पवार एकाच गाडीमध्ये गेले शरद पवारांच्या घरी. त्या ठिकाणी केक कापलं गेलं. जे अजित पवारांना या सर्व घडामोडीमध्ये, या सर्व जे पक्ष वेगळं करून भाजपसोबत जाण्याच्या ज्या सगळ्या घटनाक्रमामध्ये सर्वात मोलाचं सहकार्य जे करत होते ते प्रफुल्ल पटेल होते. इव्हन प्रफुल्ल पटेल सुद्धा शरद पवारांच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये होते. त्यांनी तर अतिशय चांगली त्या ठिकाणी त्यांचे ट्विटर पोस्ट सुद्धा केले की जुन्या आठवणींना उजाळा वगैरे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी तिने सांगितलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलीन होतील का हे येणारा काळ सांगेल. पण चित्र तर सध्या तसे दिसत आहेत, कारण एकमेकांवर टोकाचे विरोध होत नाहीत. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निमित्ताने काही काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पण आपल्याला दिसले. पाहूया, जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर ते भाजपसोबत जातील का अजितदादा भाजपच्या दूर जातील, तर हा येणारा काळ सांगेल. आता शक्यता तर वाटते की ते भाजपच्या जवळच येतील, कारण भाजप सध्या सत्तेमध्ये, केंद्रामध्ये सुद्धा भाजप सत्तेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप सत्तेमध्ये. तर महाराष्ट्राच्या सत्तेमधून अजित पवार बाहेर पडले तर फारसा काही सरकारला फरक पडणार नाही, कारण पण अजित पवारांना फरक पडेल. अजित पवारांना नक्कीच फरक पडेल. त्याचसोबत उलट शरद पवारांना जर भाजपने सोबत घेतलं तर उलट त्यांच्या 8 खासदारांचा पाठिंबा त्यांना केंद्रामध्ये, सरकारमध्ये मिळणार आहे. वाटल्यास सुप्रिया सुळे किंवा इतर कोणी खासदार त्यांचे मंत्री होऊ शकतात केंद्रामध्ये. पण बघा, जेव्हापासून अजित पवार भाजपसोबत आले तेव्हापासून टीका होतच आहे. वाघ म्हटल्यानं पण खाणार आणि वाघोबा म्हटल्यानं पण खाणारच आहे. ऑलरेडी त्यांच्यासोबत नाव जुडलंच गेलेलं आहे. तुम्ही अजितदादांना घेतले, आता अजितदादांना घेतले तर शरद पवारांना घेतीलच. यात काय असं पॉलिटिकली त्यांना डिफेंड करत बसण्याची काही आवश्यकता पण जेव्हापासून अजित पवार वेगळे झाले शरद पवारांपासून, तेव्हापासून अशी चर्चा नेहमी असते की काकांनीच पाठवलंय पुतण्याला तिकडे. इव्हन त्या 5 जुलैच्या कार्यक्रमामध्ये प्रफुल्ल पटेलांनी तर पूर्ण घटनाक्रम सांगितला, अजित पवारांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला. 2017 जेव्हा महानगरपालिकामध्ये ज्यावेळेस शिवसेना, उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये ज्यावेळेस सगळं रसाखीची चालू होती, त्याच्यानंतर 2019ला, त्याच्यानंतर 2022, इव्हन एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार गुवाहाटीला असताना सुद्धा शरद पवारांनी इनिशिएटिव्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं पुन्हा एकदा सरकार बनेल का याची परिस्थिती निर्माण केली होती. या सगळ्या गोष्टी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. जरी शरद पवार या सगळ्या गोष्टीला जाहीरपणे मान्यता देत नसतील तरी त्यांच्या जवळ बसलेले, त्यांच्यासोबत राजकारण सुरू केलेले, त्यांच्यासोबत राजकारणात मोठे झालेले लोक सांगतात की शरद पवार ही वेळोवेळी आग्रही होते भाजपसोबत जायला. आणि या खेळीला सर्वात मोठं उदाहरण जर आपण बघितलं तर 2014ला चारही प्रमुख पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाचे संयुक्त, शिवसेना तेव्हाचं संयुक्त, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप, हे चारही पक्ष स्वतंत्र लढलेले. निकाल लागत होते. निकाल लागत असताना पूर्ण निकाल येण्याच्या आधीच शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना सांगितलं की राज्यामध्ये स्थिर सरकार असण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देणार बाहेरून. हे काय होतं? हा एक त्यांची एक इच्छा दर्शवलेली होती ना. शेवटी या प्रश्नावर शरद पवारांना विचारलं, शरद पवारांनी सांगितलं की ती आमची राजकीय खेळी होती, ती आमची गुगली होती. शिवसेना, ज्यावेळेस संयुक्त शिवसेना होती, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला. शेवटी शिवसेना 6 महिने बाहेरच होती सत्तेच्या. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि उलट एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते. पण त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेने 6 महिन्याच्या नंतर सरकारला पाठिंबा दिला. हे मी ह्याच्यासाठी सांगतो की शरद पवार सुद्धा वारंवार या गोष्टीला अनुकूलता दर्शवतात, पण ते आजपर्यंत जाहीरपणे कुठं बोलून दाखवलेलं नाही. पण त्यांच्या इंटरनल याच्यामध्ये मीटिंग्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या जातात, असं अजितदादांनी प्रफुल्ल पटेल यांनी अनेक वेळेस सांगितलेलं आहे. नाही, पण आता वयाच्या या टप्प्यावरती शरद पवार आपली विश्वासार्हता कमी करून घेतील का भाजपसोबत जाऊन? किंवा मग असं एक प्रेडिक्शन आता हे स्वतः शरद पवारांना जाता येत नाही म्हणून मग त्यांनी अजित पवारांना पाठवलंय, असं काही? इतक्या मोठ्या उत्तुंग नेतृत्वावर शब्द ठेवणे किंवा त्यांना आपण नाव ठेवणे, पण शरद पवार आणि राजकीय विश्वासार्हता हा प्रश्नच राजकीय वर्तुळामध्ये जे लोक काम करतात त्यांना माहित आहे की शरद पवार बघतात डावीकडे आणि मारतात उजवीकडे. तसं आहे, म्हणजे ते वारंवार त्यांचं हेच आहे. जरीही ते म्हणतात की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत, तरीही त्यांच्यासोबत जे लोक आहेत ते स्वतःमध्ये प्रस्त आहेत, स्वतःमध्ये ते लोक सक्षम आहेत, प्रत्येक वेळेस निवडून येतात. अनेक राजकीय विश्लेषक त्यांना सांगतात की शरद पवारांकडे निवडून येणाऱ्या लोकांची मोळी आहे, त्यांनी फक्त निवडून येणाऱ्या लोकांना एकत्रित केलंय असं बोलतात. याच्यामध्ये काही अंशामध्ये खरं पण आहे. तर शरद पवार आणि राजकीय म्हणतो, ऍज अ व्यक्ती, ऍज अ काय म्हणतो लीडर आपण ठीक आहे, पण एक राजकीय भूमिका घेत असताना विश्वासार्हतेचा प्रश्न त्याच्यावरती काय म्हणू आपण त्याचा ठाम राहता येत नाही, ठेवू शकत नाही. बरोबर.
आत्ता जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला शरद पवारांचा, त्या कार्यक्रमाला बरेच लोक होते, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक होते आणि उद्योगपती गौतम अदानी सुद्धा होते. आता प्रश्न असा आहे की गौतम अदानी या एका व्यक्तिमत्वावरून सध्या खूप राजकारण होतं राज्यामध्ये आपल्या विशेषतः, आणि मग काँग्रेस पक्ष टीका करतो भाजपवरती की जे काही सगळे कंत्राट आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या जमिनी असतील, सगळ्या गोष्टी अदानींच्या घशात घातल्या जात आहेत. आता इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी, आणि काँग्रेस हा त्यातला एक मोठा पक्ष आहे. पण काँग्रेस भाजपवर ज्या पद्धतीने टीका करतो अदानींच्या मुद्द्यावरती काँग्रेस, तसा तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती किंवा खुद्द पवार साहेबांवरती का करत नाही टीका तेवढी? हे बघा, कसं असतं की ज्यावेळेस एखादं राज्य चालवायचं असतं, एखादा देश चालवायचं असतं, ज्यावेळेस राजकारणामध्ये आपण असतात, तर मोठ्या मोठ्या उद्योजकांचं समर्थन मिळवणं, मोठ्या मोठ्या उद्योजकांचं पाठबळ मिळवणं, हे प्रत्येक राजकीय नेत्यांचं त्या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी असते किंवा त्या ठिकाणी त्यांची वाटचाल असते. बरोबर. ज्या पद्धतीने ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस टाटा बिर्ला हे मोठे मोठे नावं काँग्रेसच्या समर्थनात होते, इव्हन अंबानी सुद्धा. आताही बघा, शरद पवार आणि अडाणी यांचं संबंध आहे, इव्हन शरद पवारांनी सुद्धा कधी नाकारलेलं नाही. इव्हन रोहित पवार जे शरद पवारांचे नातू आहेत, आमदार आहेत, ते अडाणीची गाडी चालवलेली आहे. हो. ते लपवत नाहीत कधीच, त्या गोष्टीला पुढे नेतात आणि लोकांसमोर ते दाखवायचा प्रयत्न करतात. पण राहिला प्रश्न काँग्रेसचं पण कसं आहे, अनेक राज्यांमध्ये अडाणी सोबत काँग्रेसचे मुख्यमंत्री काम करतात. तेलंगणाचे बघा तुम्ही, रेवंत रेड्डी असेल, ज्यावेळेस अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री, त्यावेळेस त्यांचे संबंध अडाणी सोबत चांगले होते. उलट अडाणी अंबानीवर काँग्रेस टीका करते आणि अंबानी सोबत इथं मुंबईचा महाराष्ट्राचा विचार केला तर उद्धव ठाकरे कुटुंबाचे चांगले संबंध अंबानी सोबत आहे. तर उद्योगपतींचं एखाद्या नेत्यांची, एखाद्या पक्षांची जवळीकता असणं हे त्या राजकीय पक्षासाठी जमेची बाजू आहे आणि चांगली बाजू आहे. पण ती खूप जवळीकता नाही वाटत का? विशेषतः पवार फॅमिली आणि अदानी यांची खूप जास्त जवळीकता वाटत नाही का? कारण मागचे काही गोष्टी जर तुम्ही बघितल्या, घडामोडी बघितल्या, तर ते खूप जवळीक असल्याचं दिसून येतं आपल्याला. नाही, बरोबर. कसं आहे ना, सत्तेमधून जर उद्योजकांना फायदा होत असेल, उद्योजकांना जर राजकारणाकडून फायदा होत असेल, राजकारणाला उद्योजकाकडून फायदा होत असेल, नाही, ह्या दोघांचा फायदा झाला, पण इथे सर्वसामान्य जनतेचा फायदा कुठे आहे? नाही, पण नुकसानही कुठं झालं ना. म्हणजे नुकसान कोण म्हणजे बघा आता शरद पवार आणि अदानी एकत्र आल्यामुळे, भाजप आणि अदानी एकत्र आल्यामुळे, अंबानी आणि ठाकरे एकत्र आल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं काय नुकसान झालं हे कोणी सांगू शकत नाहीये. आपल्याकडे उदाहरणच नाहीत ना, किंवा हे लोक एकत्र आल्यामुळे या भागाचं नुकसान झाला किंवा या ठराविक लोकांचं नुकसान झाला, या ठराविक लोकांचं काय म्हणू आपण त्याला, हे चांगलं होणार तर यांनी वाईट केलं, असं काहीच नाही झालं. तर आपल्याकडे काही उदाहरण नाहीत ना त्या गोष्टीचं. ते येतात एखादा देश चालवायला, एखादं राज्य चालवायला, एखादा पक्ष चालवायला. सरकार उद्योजकांचं पाठबळ अनेक वर्षांपासून, दशकांपासून घेत आलेली आहे. याच्यामध्ये मला काही गर्व वाटत नाही. त्या सर्वसामान्य एक असं मतप्रवाह असतो की प्रत्येक गोष्ट एकाच उद्योगपतीच्या घशात कशासाठी घालायची? तुम्ही कंत्राट द्या, पण त्याचा पण एक क्रायटेरिया नाही. जसं या गोष्टी, जसं या कंत्राट विषयावर आपण मागच्या एका एपिसोडमध्ये आपण बोललोच आहे, ते सगळं टेंडरिंग आहे, निविदा आहे. आता निविदा किती प्रमाणात फेअर होते, अनफेअर होते हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण त्या निविदेवर, त्या निविदेची प्रक्रियावर, त्या निविदा प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील झालेलं, याच्यावरती आपला सेपरेट डिस्कशन होऊ शकतो. पण राजकारण्यांचा आणि उद्योजकांचा सहसंबंध असणं आणि त्याच्यावरून राजकारण्यांना टार्गेट करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. हे आज सत्तेमध्ये त्यांच्यावर टार्गेट करतात, उद्या ते लोक सत्तेमध्ये येतात आणि त्यांना टार्गेट करतात. मागच्या वेळेस टाटा बिर्ला त्यांच्यासोबत होते, हे लोक टार्गेट करायचे. आता याच्यासोबत अदानी अंबानी येतात, हे लोकांचं टार्गेट करतायत. शरद पवारांच्याच वाढदिवसानिमित्ताने अजून एक प्रश्न आहे माझा, की अजित पवारांनी कौतुक केलं आपल्या काकांचं, की राजकारणामध्ये ते स्वतः जे काही आहेत ते आपल्या काकांमुळे आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांनी महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलं त्याचं कौतुक केलं त्यांनी. हे एकीकडे असताना दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. कसं या राजकारणाकडे बघता तुम्ही? बघा, इंटरेस्टिंग आहे. जेव्हापासून 2022ला जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत, त्याच्यानंतर 24 मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले, इतक्या जाहीरपणे, इतक्या काय म्हणू आपण त्याला, इतक्या मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणामध्ये कौतुक करताना मी पहिल्यांदा पाहिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यामध्ये अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये भाषण करताना भारताच्या अमृत महोत्सवी वाटचालीकडे जात असताना संविधानाचं काय महत्व आहे याच्यावरती चर्चा झाली. तर त्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उत्तम भाषण केलं. त्यांच्या भाषणावर विरोधी पक्षनेते किंवा ठाकरेचे गटनेते निवडलेले भास्कर जाधव यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. या भाषणाचं पुस्तक आपण या ठिकाणी
प्रकाशित केलं पाहिजे. तर त्या पुस्तकाचं प्रकाशनाची जबाबदारी विधिमंडळाने घेतली. आता विधिमंडळ म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या लोकांनी त्या भाषणाचं त्या ठिकाणी पुस्तकात स्वरूपात प्रकाशन केलं. त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना त्यांनी लिमिटच ठेवलं नाही. अतिशय असं एकदम भरभरून त्यांनी कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस म्हणजे अमिताभ जर बिग बी असेल तर देवेंद्र फडणवीस हे बिग डी आहेत. डी म्हणजे डेडिकेशन, डी म्हणजे डिवोशन वगैरे इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये केलं की भाजपच्या सगळ्या समर्थकांना वाटत असेल की अरे हे काय झालं. त्यांच्यामध्ये आतापर्यंत माध्यमामध्ये बातम्या चालल्या की दोघांचे अबोल आहे, दोघे एकमेकांशी बोलत नाही, हे शिवसेनेला खाली ओढतायत, ते भाजपला खाली ओढतायत, हे एकमेकांचे नेते. पण याच्या सगळ्याच्या विपरीत त्या दिवशी ती घटना घडली. आता पॉलिटिकल गोष्टीकडे लक्ष ठेवून आपल्याला आता सवय असं ठेवा, त्यामुळे मला पण हे अतिशय कौतुकाची गोष्ट वाटली. त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं मी जाऊन जर एकदा विचार केला तर त्याच्या आदल्या दिवशी भाजप, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेचे प्रमुख नेते यांची बैठक झाली होती रात्री ह्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी. मग त्या कार्यक्रमामध्ये चर्चा झाली, आपण एकमेकांच्या विरोधामध्ये बोलून काही फायदा नाही, आपण एकमेकांचे नेते एकमेकांच्या पक्षात घेऊन काही फायदा नाही. बरं, एकनाथ शिंदेनी जर आता कितीही प्रकारच्या टोकाचा विरोध एकमेकांच्या पक्षातले घ्यायचे नाही, हा मुद्दा थोडा वेगळा आहे. मी एक प्रश्न या निमित्ताने तुम्हाला विचारतो की आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच एक दावा केला की एकनाथ शिंदेचे जवळपास 20, आता 20, 25, 30, 35 हा आकडा मनाला येईल तसा आहे. प्रत्येक नेता तो त्याच्या मनाने आकडा बोलत असतो. तर आता आपण 20 धरूया गृहीत. 20 आमदार एकनाथ शिंदेचे भाजपमध्ये जाणार आहेत असा त्यांचा दावा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक नेहमीच असे दावे करत असतात. आणि तुम्ही जे आत्ता बोललात की एकमेकांच्या पक्षाचे घेऊन काही तसा फायदा नाही आहे, आणि प्रॅक्टिकली ते बरोबर सुद्धा आहे, काहीच फायदा नाही आहे. पण मग आदित्य ठाकरेंचा दावा आणि एकनाथ शिंदेकडून देवेंद्र फडणवीसांचा होणारा कौतुक. विधान परिषदेचे निकाल लागत होते 2022 मध्ये. 20 जून 2022 मध्ये विधान परिषद निकाल लागत होते. संध्याकाळी 4-5 वाजले होते. 5 वाजल्यापासून चुनचुन लागली होती की आता काहीतरी गजब होणार आहे. मग एकनाथ शिंदे सोबत 10-11 लोक गेले. पुन्हा मग टप्प्याटप्प्याने काही लोक गुवाहाटीला गेले, काही लोक सुरतला गेले. एक्झॅक्टली त्या दिवसापासून लोक बोलतायत की एकनाथ शिंदे सोबत लोक टिकणार नाहीत, एकनाथ शिंदे सोबत लोक राहणार नाहीत, पुन्हा मातोश्रीच्या संपर्कामध्ये. हेला जवळपास 3 वर्ष झालेत. तर या गोष्टी ज्या आहेत ना, हे फक्त पुढ्या सोडायचे. राजकारणामध्ये काय असतं, काही गोष्टी खरं पण सांगतात, काही गोष्टी पुढ्या सोडतात, जेणेकरून नरेटिव्ह त्या पद्धतीचं पसरलं पाहिजे, त्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे. आता ज्या वेळेस आदित्य ठाकरेंनी सांगितलं की एकनाथ शिंदेचे 20 आमदार भाजपमध्ये जाणार, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही कशाला घ्यायचं, आमदारांना आम्ही कशाला घेऊ, त्यांचे जवळपास 57-58 लोक आम्हाला, आमच्या पक्षाला, आमच्या सरकारला पाठबळ देतात, तर आम्हाला वेगळं घेऊन काय करणार आम्ही. पाठबळ तर ऑलरेडी आहे, आमचं मित्र पक्ष आहे. तर तो प्रश्न भाजपमध्ये शिंदेचे लोक येण्याचा हा प्रश्न सध्या तर नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवरच त्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांचं समझोता झालं. त्या समझोत्याचा तो परिपाक आहे का, एकनाथ शिंदेने येऊन एवढं जाहीरपणे कौतुक करणं आणि सगळं जो माध्यमामध्ये जो काही निगेटिव्हिटी त्यांच्या दोघांच्या संबंधामध्ये जी पसरली होती, ती नरेटिव्ह तो ब्रस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी एकनाथ शिंदेनी केलं आणि एकदा पुन्हा त्या चर्चेला पूर्णविराम लागलो. पण हा जो कौतुक सोहळा आहे हा तात्कालिक वाटतो का, त्या एका स्पेसिफिक समारंभापुरता आहे म्हणून आपलं कौतुक नाही? पण याच्या आधी ते अनेक समारंभामध्ये एकत्र आले होते ना, त्यावेळेस तसं काही झालं नाही. पण कालच्या त्या ह्याच्यामध्ये सोहळ्यामध्ये त्यांनी अतिशय कौतुक, मन भरून त्या ठिकाणी कौतुक केलेलं दिसलं. नक्की, म्हणजे दोघांची ही युती भविष्य काळामध्ये उज्ज्वल असणार आहे थोडक्यामध्ये. आता निवडणुका पण त्या बैठकीमध्ये सुद्धा ठरलं की जवळपास जितक्या पण महानगरपालिका असतील सगळे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मागच्या 1-2 मुलाखतीमध्ये सांगताना सुद्धा सांगितलं की आम्ही एकत्रच लढणार आहे, आमचं ठरलंय. आम्ही शिवसेनेचे आजी आमदार पण घेणार नाही, माजी आमदार पण घेणार नाही, आणि आमचे आजी आमदार पण शिवसेनेत जाणार नाही, आमचे माजी आमदार पण शिवसेनेत जाणार. रवींद्र चव्हाणांसोबत सुद्धा आता समझोता झालेला दिसतंय. रवींद्र चव्हाण ह्या सगळ्या मिटिंगच्या नंतर लगेच केंद्रामध्ये दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाची त्या ठिकाणी बैठक पण घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कालच्या त्या कौतुक सोहळ्याचं काय एक्झॅक्टली परिणाम आपल्याला दिसेल, पण सध्या तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण एक या निमित्ताने असं आहे की आदित्य ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे वेगवेगळे नेते असो, आता मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी मध्येच काहीतरी एक आरोप केला की उदय सामंतांच्या निमित्ताने आता हे जे काही इकडून तिकडे लोक जाणार आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे लोक भाजपमध्ये जाणार आहेत,
तर उदय सामंतांच्या निमित्ताने त्यांनी एक भलताच काहीतरी एक नाही, पण आपण जर एक प्रॅक्टिकली जर आरोप विचार केला केला ना, की- आपण प्रॅक्टिकली जर विचार केला, शिंदेचे लोक भाजपमध्ये आल्यावर त्यांना काय मिळणार आहे? सत्ता मिळणार आहे. ते ऑलरेडी सत्तेतच आहेत. सत्तेतच आहेत ऑलरेडी. शिंदेचे लोक भाजपमध्ये आल्यावर त्यांना काय वेगळं काय मिळणार आहे का? नाही. हा, जर 2029ला जर स्वबळावर लढण्याची जर काही तयारी झाली तर मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळ सांगितलं की आम्ही 29 मध्ये सुद्धा महायुती म्हणूनच लढणार आहे. तर तो प्रश्नच येत नाही तसा. आता एक एक ठिकाणी, काही ठिकाणी, स्थानिक ठिकाणी तर नेत्यांमध्ये वर्चस्व असतो. तालुक्याचा कोण मोठा नेता, जिल्ह्याचा कोण मोठा नेता, तर तो स्थानिक लेवलला ते प्रश्न मिटवतात. ते दोन्ही पक्षाचे नेते आणि दोन्ही पक्षाचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते आपापसामध्ये ते बघून घेतील. पण या निमित्ताने ना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वाकयुद्ध आपल्याला खूप रंगत चालायचं दिसतंय. म्हणजे आता काल परवाच देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की पांघरून खातं तुम्ही आता तयार करा, तुम्ही वेगवेगळ्या जे काही भ्रष्ट नेते आहेत त्यांना तुम्ही क्लीन चिट देताय, त्यांच्या आरोपांवरती पांघरून घालताय. मग तिकडं एकनाथ शिंदे बोलले उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नेहमीप्रमाणे की तुमचं पायपुसणं करून टाकलंय किंवा स्वतःचं पायपुसणं करून घेतलंय तुम्ही काँग्रेस बरोबर जाऊन वगैरे. काय या आरोपांकडे नाही, कसं बघा बघता काय असतं तुम्ही? की उद्धव ठाकरे हे मिश्किल आहेत. उद्धव ठाकरे शब्दांच्या शब्दांच्या कोट्या करण्यामध्ये त्यांना थोडंसं चांगलं वाटतं. त्यावेळेस ते अनेक वेळेस ते बोलत असतात. आता एके ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमित शहाना त्यांनी इनडायरेक्टली अनाकोंडा सांगितलं होतं. हो, दुसऱ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की आता अलीकडेच बोललेले आता दुसऱ्या कार्यक्रमात सांगितलं यांना आता कोंडायचं आहे, म्हणजे अनाकोंडाला कोंडायचे. अशा प्रकारचे ते शब्दकोट्या शब्दांच्या करतात. कोट्या करतात. आता विरोधकांकडून आरोप होतो की सत्ताधाऱ्यांकडे होणाऱ्या चुकांवर देवेंद्र फडणवीस पांघरून घालतात. तर त्याच्यावरून त्यांनी एक त्यांच्या शब्दकोटीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की आता यांना पांघरून खातं द्यायचं किंवा पांघरून खात्याचे मंत्री करायचं, असं त्यांनी शब्दांची कोटी करण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे या सगळ्या कोटींच्या भानगडीत पडत नाहीत. पण त्यांनीही पाय पुसणं करून घेतलं. याचा अर्थ असा की त्यांनी राजकारणामध्ये जितकं महत्व 2019 पूर्वी उद्धव ठाकरेंना होतं तेवढं महत्व आता राहिलेलं नाहीये, असं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांनी पायपुसणं करून घेतले, त्याचं महत्व कमी करून घेतलं. एकनाथ शिंदेने आतापर्यंत असा हर्ष आणि एवढं एकदम टोकाची टीका त्यांनी कधी केलेली नाहीये. पण ही आता त्यांची एक, मला वाटतं की थोडंसं त्यांनी प्रयत्न केलाय की त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचा. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यानिमित्ताने एक दोन प्रश्न आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. सगळ्यात पहिला प्रश्न होता की विरोधी पक्षनेतेपदाचा जो काही वाद आहे तो काही मिटत नाहीये. कुठले नावं समोर येत आहेत, पण मग तेच उद्धव ठाकरे आरोप करतायत देवेंद्र फडणवीसांवरती की तुम्ही घाबरतायत वगैरे विरोधी पक्षनेत्याला. हा तिढा नेमका कधी सुटणार आहे? भविष्यामध्ये काही बघा, पूर्ण अधिवेशन सुद्धा विदाऊट विरोधी पक्षनेते पद नाही, असं काय होणार असतं आहे की दोन गोष्टी आहेत. विरोधी पक्ष नेते निवडताना विरोधी पक्षाकडे 1 म्हणजे 1:10 म्हणजे 10% तरी त्यांच्याकडे बरोबर. जागा पाहिजे. किमान 50-60च्या आसपास असे तिकीट जागा पाहिजे. हे कुठं कायद्यामध्ये ही तरतूद नाहीये, पण ही रूढी आहे. बघा, संसदीय परंपरेमध्ये, विधिमंडळाच्या परंपरेमध्ये काही गोष्टी ना रूढी परंपरेने आलेल्या असतात. जरी ते कायदा नसला तरी ते रूढी आहे, त्यांना ते पाळावं लागतं. संसदेचा जो नियम असतो त्या नियमानुसार यांच्याकडे संख्याबळ नाहीये. करेक्ट. आता हा नेमणूक द्यायचा कोणाचा अधिकार आहे? विधानसभा अध्यक्षांचा. विधानसभा अध्यक्ष म्हणतात करू, तुमच्याकडे लोक नाहीयेत, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात विधानसभेचे अध्यक्ष करतील. तर हे एक प्रकारचं टोलवाटोलवी आता सध्या तरी दिसून आहे. आणि संख्याबळ नसतानाही विरोधी पक्ष नेते करायचं, हे काय म्हणू आपण त्याला, विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे, जरी संख्याबळ कमी असलं तरी. पण ते का करत नाहीयेत, त्याच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे? शिवसेनेमधले एक गट म्हणतो भास्कर जाधव, काही लोक म्हणतात आदित्य ठाकरे. ह्या जो त्यांच्यातला जो संभ्रम आहे ना, तो थोडासा लेटेस्ट पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणालेले की भास्कर जाधव यांचं नाव आम्ही दिलेलं आहे, असं ते म्हणालेत पत्रकार परिषदेत. आता खरं तो काय माहित नाही. आता तो अध्यक्षांचा तो त्यांचा अधिकार झाला, त्यांनी बाइंडिंग नाहीये, हा त्यांचा अखत्यारीतला विषय, हे त्यांच्या मनावरचा विषय. आणि अजून एक खूप गाजत असलेला विषय आहे हिवाळी अधिवेशनातला. आता आपण या अधिवेशनामध्ये बघतो आहोत की भटके कुत्रे असतील किंवा बिबट्याचा विषय असेल, शेळ्यांचा विषय असेल, हा खूप गाजतोय. आता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सध्या बिबटा प्रवण क्षेत्र असं आपण म्हणू शकतो, एवढे बिबटे झाले. आणि ह्या बिबट्याचं कुठेतरी ते कमी व्हावेत किंवा त्यांचं काय म्हणूया आपण त्याला, ती जी अडचण आहे किंवा जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी एक भलताच उपाय काढलाय गणेश नाईकांनी की शेळ्या सोडायच्या. तर ते किती व्यवहार वाटतो किंवा यांनी काय उपयोग होणार आहे आणि किती दिवस ते खुराक पुरणार आहे?
नाही बघा काय असतं की एखाद्या मंत्र्यांकडून, सिनियर मंत्र्यांकडून ज्यावेळेस एखादी गोष्ट येते असते माध्यमांमध्ये, तर त्याच्या मागे अधिकारी असतात, पूर्ण त्या खात्याचे जबाबदार अधिकारी असतात. त्यांचा विचार काय आहे, त्यांनी काय ठरवलं असेल. पण हा जो बिबट्यांसाठी शेळ्या सोडण्याचा जो निर्णय आहे ना, जरी त्यांचा हेतू चांगला असला तरी हा प्रॅक्टिकल वाटत नाही, हा फिजिबल वाटत नाही. किती शेळ्या सोडणार, कुठं सोडणार, मग शेळ्या खाल्ल्यानंतर मग याची गॅरंटी कोण देणार की लोक लोक म्हणजे ते बिबट्या लोकवस्तीमध्ये येणार नाही, लोकांना इजा पोहोचवणार नाही, किंवा मग किती दिवस शेळ्यांचा पुरवठा होणार, मग कुठल्या कुठल्या जंगलामध्ये जाणार. आपण आता बघितलं तर जुन्नर सारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रकार जास्त झाला. जवळपास 4-5 बालकांवर त्या ठिकाणी काय म्हणू आपण, हल्ले झाले, काही दुखापत, काहींचं मृत्यू पण झालं. त्या ठिकाणचे आमदार आपले शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशभूषेमध्ये येऊन त्या ठिकाणी माध्यमांशी त्या ठिकाणी संवाद साधला. तर आयडिया ह्युमनली आपण जर विचार केलं, आता मॉडर्न प्रॉब्लेमला मॉडर्न सोल्युशन त्यांनी काढायचा प्रयत्न केलाय, पण हे फिजिबल नाहीये. शेळ्या किती सोडणार, मग शेळ्यांची समजा बिबट्याला लत लागली तर मग रानावनामध्ये जे मेंढपाळ असतात, त्यांचे शेळ्या चारत असतात, मेंढ्या चारत असतात, मग ते लोक त्यांच्यावर हल्ले करणार ह्याच्यावर, हे कशावरून. किंवा मग एखाद्या जंगल आहे, त्याच्या बाजूला वस्ती आहे, जंगलातली शेळी एखाद्या माणसाने घेतलं नाही, हे कशावरून सांगणार. हे थोडंसं प्रॅक्टिकल आणि फिजिबल कारण दिसत नाही. म्हणणं असं होतं की आम्ही आता नसबंदीच्या संदर्भामध्ये केंद्राकडे प्रस्ताव पाठवलाय, तर तसं काही होऊ शकतं का भविष्य काळामध्ये, तुम्हाला काय वाटतं? नाही, बिबट्याला जेरबंद करणं हा वन खात्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. बिबट्याला जेरबंद करणं, बिबट्याला पकडणं, त्याच्यापासून मानवी वस्तीला, मानवी लोकांना जे काही त्या ठिकाणी हानी पोहोचतात ते कितपत असं वाटतं की सहजासहजी होईल? कारण आता 100च्या वर बिबटे फिरतायत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, आणि कालचाच आकडा आहे की 25 का 26 बिबटेच आतापर्यंत जेरबंद केलेले आहेत. नाही, हे कसं कंट्रोल? यांना अजून वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार. पण शेळ्या सोडण्याचा हा जो विचार आहे तो अव्यवहार्यच आहे. तो थोडंसं आपल्याला हे वाटतंय का, अव्यवहार्य वाटतं आणि तो फिजिबल वाटत नाहीये. आणि भटक्या कुत्र्यांचा पण विषय आहे. भटक्या कुत्र्यांचा तर संपूर्ण महाराष्ट्रभर तोच विषय आहे, तो विषय चालू सगळीकडे आहे. त्याच्यावरती सरकारला आणि यंत्रणेला काहीतरी. जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी एक टीका केली होती की ज्यांना कुत्रे पकडता येत नाही ते सरकार ते बिबटे काय पकडणार आहे. हा, तर विरोधी ते जयंत पाटील एकदम सिनियर आमदार आणि सिनियर त्या ठिकाणी अनेक वेळेस मंत्री राहिलेले सभासद असल्यामुळे ते तशा त्या ठिकाणी सांगितलं, आणि साहजिक आहे ना, खरंच आहे ना. काय बऱ्याच ठिकाणी भटके कुत्रे पण यंत्रणेला सापडत नाहीत किंवा त्याच्यामुळं इतर लोकांना त्रास होतो. तर बिबट्यांवर आणि भटके कुत्र्यांवर यंत्रणेने काम केलं पाहिजे. नक्की. पण एक सिरियस प्रश्न होता. आपले शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री, त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. खूप मोठी कारकीर्द त्यांची राहिलेली आहे आणि एक राजकारणातलं एक शालीन व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. काय त्यांच्या आठवणींना उजाळा द्याल तुम्ही? शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन आपलं राजकीय कारकीर्द सुरू केली. लातूरचे ते नगराध्यक्षापासून पंजाबचे राज्यपालपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास होता. सुरुवातीला ते नगराध्यक्ष होते, नंतर आमदार झाले, नंतर उपाध्यक्ष झाले, नंतर अध्यक्ष झाले, त्यानंतर केंद्रामध्ये मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले, वाणिज्य मंत्री झाले, त्यानंतर केंद्रामध्ये केंद्रीय गृहमंत्री झाले, आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटी ते पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय त्या ठिकाणी निवृत्ती झाली. अशा या शिवराज पाटील चाकूरकर यांनी अतिशय शालीनतेने आणि अतिशय चांगल्या स्वभावाचं त्या ठिकाणी राजकारणाचं दर्शन घडवलं. अशा या आपल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना मराठी मूड आणि पॉलिटिकल मूडच्या टीमकडून भावपूर्ण आदरांजली. नक्की सर, तुम्ही या सगळ्या विषयावरती सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आभार. पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण नेहमीची आठवण, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.